नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा म्हणजे मला वाटतं नार्वेकरांचा तो निवाडा येण्याच्या पूर्वी शरद पवार यांनी अचानक एक घोषणा किंवा आपला एक निर्णय घोषित केला की आपण आता परत निवडणूक लढवणार नाही, पुन्हा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा शरद पवारांनी करून टाकले किंवा आपला निर्णय जाहीर केला आहे. अर्थात असा निर्णय नवा आहे असं बिलकुल मानता येणार नाही, कारण साधारण 10.5 वर्षापूर्वी 2013च्या उत्तरार्धामध्ये शरद पवारांनी अशीच घोषणा करून टाकली होती. त्यावेळेला ते बारामती शेजारच्या सोलापूर सातारा जोडणाऱ्या माढा मतदारसंघातले लोकसभेचे सदस्य होते. ज्यावेळेला त्यांनी पहिल्यांदाच आपला बारामती हा बालेकिल्ला किंवा मतदारसंघ आपल्या लाडक्या कन्येसाठी मोकळा करून दिला होता. राज्यसभेतून आपल्या कन्येला लोकसभेत आणण्यासाठी आणि थेट निवडणुकीत आणण्यासाठी बारामती संघ मोकळा करायचा, तर त्याला लागून असलेला सोलापूर सातारा यांच्यामध्ये काही भागात विभागला गेलेला असा जो माढा मतदारसंघ आहे, जो नव्याने तयार झाला होता, तिथून शरद पवारांनी निवडणूक लढवली होती. आणि त्यामुळे 2009 नंतर शरद पवार हे माढा या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते, केंद्रात मंत्री होते. पण ती मुदत संपत आली असताना शरद पवारांनी अचानक जाहीर केलं की आता माझं वय 75 होऊन गेलेलं आहे आणि यापुढे मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे आज जी घोषणा शरद पवारांनी केली आहे त्यामध्ये नवीन असं काय नाही आहे. असा निर्णय, अर्थात शरद पवारांची ओळखच अशी आहे की ते एक निर्णय घेतात, एक घोषणा करतात आणि त्याप्रमाणे बिलकुल वागत नाहीत. हे शरद पवारांचं व्यवच्छेदक लक्षण मानलं जातं की ते करतात ते बोलत नाहीत आणि बोलतात ते करत नाहीत. आणि त्यामुळेच 10-10.5 वर्षापूर्वी त्यांनी जेव्हा घोषणा केली की आपण आता निवडणूक लढवणार नाही, तेव्हा त्यांची लोकसभेची मुदत संपायलासुद्धा काही महिने शिल्लक होते. आणि अशा वेळेला महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक झाली. तेव्हा शरद पवारांनी राज्यसभेची निवडणूक लढवली. अर्थात मग त्यांना विचारलं गेलं की तुम्ही जर निवडणूक लढवणार नव्हता तर मग तुम्ही राज्यसभेची निवडणूक का लढता? तर राज्यसभेची निवडणूक ही अप्रत्यक्ष निवडणूक असते. म्हणजे सामान्य जनता किंवा मतदार त्या निवडणुकीत मतदान करत नाही. मतदान करणारे जे मतदार असतात ते महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले आमदार असतात. राज्यसभा ही मुळात राज्याचं राज्यसभेत प्रतिनिधित्व करते, म्हणून त्याला राज्यसभा म्हणतात. देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून ठराविक संख्येने लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्याच्या प्रमाणामध्ये राज्यसभेतले खासदार निवडले जात असतात. महाराष्ट्रातून दर 2 वर्षांनी 6 राज्यसभा सदस्य निवडले जातात. आणि अशी निवडणूक शरद पवारांनी लढवली होती, पण ती थेट मतदारांनी केलेली निवड नाही. आणि म्हणून आपण निवडणूक लढणार नाही हा शब्द पाळताना शरद पवारांनी आपण कुठलीच निवडणूक लढवणार नाही असं बिलकुल म्हटलेलं नव्हतं. पण ज्या वेळेला राज्यसभेला ते उभे राहिले तेव्हा त्यांनी सांगितलं नाही, ही अप्रत्यक्ष निवडणूक आहे. तेव्हा शरद पवार जी घोषणा करतात, जे शब्द वापरतात त्याचे किती वेगवेगळे अर्थ निघू शकतात, याच्यावर शब्दकोश लिहिले जाऊ शकतात, तयार केले जाऊ शकतात. आणि म्हणूनच आत्तासुद्धा शरद पवारांनी जो एक धाडसी निर्णय घेतला आहे, मी धाडसी एवढ्यासाठी म्हणतो की आपलं वय झालेलं नाही, आपण अजून म्हातारे झालो नाही, हा खुद्द शरद पवारांचा दावा आहे असं त्यांच्या जुन्या सगळ्या सहकाऱ्यांना वाटतं, त्यांच्या पुतण्याला वाटतं. पण शरद पवारांना 84-85 वय झाल्यानंतरसुद्धा आपण म्हातारे झालेलो नाही असा त्यांचा दावा आहे. आणि त्या वयामध्ये त्यांनी आता यापुढे निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा करून टाकली आहे. पण परत कुठली निवडणूक लढवणार नाही याचा कुठलाही खुलासा केलेला नाही. त्यामुळे कदाचित असं असू शकेल की आपण आता यापुढे अप्रत्यक्ष निवडणूक लढणार नाही, आपण डायरेक्ट लोकसभेची निवडणूक लढवू किंवा उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू
असंही पवारांनी मनोमन ठरवलेलं असेल. कारण आपल्याला माहीत नाही, उद्या ते म्हणतील अरे राष्ट्रपती निवडणुकीला कुठे जनता मत देते, सामान्य मतदाराच्या मतावर राष्ट्रपती निवडून येत नाही. राष्ट्रपती पदाची निवडणूक होते, त्यामध्ये आमदार आणि खासदार मतदान करतात. आणि त्यामुळे आपण जिथे प्रत्यक्ष मतदार नाही असं म्हणालो होतो, आणि त्यामुळे उद्या राष्ट्रपती पदाची निवडणूक मी लढवीन. अर्थात ही पहिलीच वेळ असं नाही. 2019च्या निवडणुकीतसुद्धा जेव्हा परत एकदा माढा मतदारसंघाचा विषय हा वादग्रस्त झालेला होता आणि तिथून अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जावी अशी काही लोकांनी मागणी केली, तेव्हा माढा मतदारसंघातल्याच राष्ट्रवादीच्या अनेक लहान मोठ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला होता की इथे पार्थ पवार नकोत. आणि त्यातून जेव्हा वादवादी व्हायला लागली तेव्हा शरद पवारांनी सांगितलं ठीक आहे, पार्थ पवार नाही शरद पवारच लढतील. हे पण शरद पवार बोललेले आहेत, ते राज्यसभेत निवडून गेल्यानंतरसुद्धा. म्हणजे आपला निर्णय घ्यायचा, निर्धार करायचा, घोषणा करायची आणि नंतर यू टर्न घ्यायचा, ही शरद पवारांची ओळख आहे. ही शरद पवारांची ओळख आहे. आणि एकूणच पवार परिवारामध्ये यू टर्नविषयीचं कमालीचं आकर्षण आहे. ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना म्हणजे भाजप शिवसेना यांचं 14 ते 19 महाराष्ट्रात संयुक्त राज्य होतं, सरकार होतं, त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करताना सुप्रियाताई म्हणाल्या होत्या की उद्धव ठाकरे यांच्या नावातच यू टर्न आहे. पण त्याच उद्धव ठाकरेंनी 2019च्या निवडणुकीचे विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मतदाराला टांग मारून यू टर्न घेतला, तेव्हा त्यांच्या गळ्यात हार घालायला सगळ्यात पुढे सुप्रियाताई होत्या. त्या किती खुश झाल्या की वा, उद्धव ठाकरे यू टर्न मारतात, त्यांच्या नावातच यू टर्न आहे, हे आपले शब्द उद्धव ठाकरेंनी खरे केले म्हणून सुप्रियाताईंनी त्यांचं स्वागत केलं. पण ज्यावेळेला त्या बोलल्या होत्या तेव्हा उद्धव ठाकरे हे आपल्या शब्दावर भक्कम राहत नाहीत, यासाठी त्यांनी यू टर्ननी भाषा वापरली होती. पण मुद्दा इतकाच की एकूण पवार खानदानाला यू टर्न ह्या शब्दाविषयी कमालीचं आकर्षण आहे. 2019चे निकाल लागल्यानंतर अजितदादासुद्धा देवेंद्रबरोबर जाऊन पहाटेला शपथविधी केला होता, पण 2.5 दिवसात यू टर्न घेऊन ते परत माघारी फिरले, काकांकडे आले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री झाले होते. 2.5 वर्षांनी ते सरकार कोसळल्यानंतर अजितदादांना परत एकदा यू टर्न घ्यायला 1 वर्ष जावं लागलं, बरोबर 1 वर्ष. 2 जुलै 2023ला परत एकदा अजितदादा हे भाजपच्या गोटात आले आणि उपमुख्यमंत्री झाले. तेव्हा शरद पवार यांचा वारसा जो आहे तो राजकारणाचा असल्यापेक्षा यू टर्नचा वारसा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर असे शरद पवार आता परत एकदा म्हणत आहेत की मी यापुढे निवडणूक लढवणार नाही. पण कुठली निवडणूक लढवणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे राज्यसभा नाही तर परत मी लोकसभा निवडणूक लढवीन, कदाचित मी विधानसभेची निवडणूक लढवीन, कदाचित मी विधान परिषदेची निवडणूक लढवीन, कदाचित मी बारामती नगरपालिकेची निवडणूक लढवीन, असंही शरद पवार उद्या काही महिन्यानंतर काही वर्षानंतर बोलू शकतात. आणि ह्या झाल्या थेट सरकारी निमसरकारी संस्थांच्या निवडणुका. पण शरद पवार कुठल्याही गल्लीबोळातल्या मंडळांच्या संस्थांच्या ट्रस्टच्या निवडणुका मात्र लढवत असतात. अगदी अलीकडे तुम्हाला आठवत असेल मराठा मंदिर नावाची जी संस्था आहे त्याची निवडणूक लढवून ते अध्यक्ष झाले. रयत शिक्षण संस्थेचे ते तहहयात अध्यक्ष आहेत. मध्यंतरी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय त्याचंही अध्यक्षपद शरद पवारांनी मिळवलं होतं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की शरद पवार परत निवडणूक लढवणार नाही, यापुढे निवडणूक लढवणार नाही असं म्हणतात. तेव्हा त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण निवडणूक लढवणार नाही याचा अर्थ आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार असं शरद पवारांना म्हणायचं आहे का माहिती नाही.
तसं त्यांनी म्हटलेलं नाही. निवडणूक न लढवणं म्हणजे तुम्ही सक्रिय राजकारणातून निवृत्त झालात असं बिलकुल होत नाही. तुम्ही एखाद्या पक्षाचे अध्यक्ष असू शकता. आता मला वाटते कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश करात, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, सर्वोच्च नेता पण राहिलेले आहेत, सरचिटणीस राहिलेले आहेत. पण त्यांनी कुठली निवडणूक लढवली नाही, लोकसभेची ना विधानसभेची. पण ते सर्वोच्च नेता आणि सक्रिय राजकारणात राहिलेले आहेत. अनेक पक्षांचे तुम्हाला असे दिग्गज नेते सापडतील की जे निवडणुका, खुद्द नरेंद्र मोदींकडे बघा. नरेंद्र मोदी हे 15 वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये वेगवेगळ्या पदावर सरचिटणीस, संघटक वगैरे वगैरे म्हणून काम करत राहिले. पण त्यांनी कधीही निवडणूक लढवलेली नव्हती. संघामध्ये 15 वर्ष, भारतीय जनता पक्षामध्ये जवळजवळ 15 वर्ष संघटनात्मक पातळीवर काम केलेले नरेंद्र मोदी हे निवडणुकीपासून अलिप्त होते. कुठलीही घटनात्मक किंवा सत्तापदाची निवडणूक नरेंद्र मोदींनी कधीच लढवली नव्हती. आधी मुख्यमंत्री झाले आणि मग विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर ते राष्ट्रीय निवडणुकीच्या किंवा लोकसभेच्या रिंगणात उतरले. तर शरद पवार कुठलीही निवडणूक लढवणार नाही म्हणतात, तेव्हा ते नरेंद्र मोदींच्या भूमिकेत जाणार आहेत का की सक्रिय राजकारणात राहील पण निवडणूक लढवून कुठलंही सत्तापद घेणार नाही असं त्यांना म्हणायचं आहे का प्रश्न आहे. कारण शरद पवार जे बोलतात ते त्यातून जे सांगतात त्याच्यापेक्षा भलतं काहीतरी करतात. आणि मग असं वाटतं की असं आत्ता अचानक शरद पवारांना सांगण्याची गरज का भासली. ज्या प्रकारे परत परत अजितदादा चोची मारल्यासारखे आपल्या काकांना टोचून टोचून बोलत असतात, अरे कधीतरी थांबणार आहात की नाही, 80पेक्षा अधिक वय होऊन गेलं, कुठेतरी थांबणार की नाही. वर्षभरापूर्वी त्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आपल्या पुस्तकाची विस्तारित आवृत्ती, तिचा प्रकाशन सोहळा असताना अचानक शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली होती. पण झाले का निवृत्त? नाही झाले. आणि आपल्याच लोकांकडून ओरडाओरडा करून आपणच एक कमिटी नेमली आणि परत राजीनामा मंजूर करायचा नाही, साहेबांनीच अध्यक्ष राहिलं पाहिजे असा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यामुळे शरद पवार जेव्हा बोलतात तेव्हा त्यावर विश्वास ठेवता येत नाही. पण मग असा प्रश्न पडतो, मग हे अचानक बोलण्याची गरज काय होती. अजितदादा बोलू देत, त्यांनी तुमचं नेतृत्व झुगारलं आहे, वेगळी काही ती चूल मांडलेली आहे, वेगळं राजकारण सुरू केलं आहे. आता शरद पवार हे अजितदादांच्या राजकारणात किंवा वाटचालीत कुठेही अडसर राहिलेले नाहीत. त्यामुळे अजितदादांनी किती तुम्ही निवृत्त व्हा वगैरे मागणी केली तरी तिला कवडीचीही किंमत देण्याची शरद पवारांना गरज नाही. नाहीतरी अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार काय बोलतात, याला आपण कवडीची किंमत देत नाही असं खुद्द शरद पवारांनी मला वाटते 1.5-2 वर्षापूर्वी सांगून टाकलं होतं. जेव्हा अयोध्येतल्या राम जन्मभूमीची आणि मंदिराची भूमिपूजन व्हायचं होतं तेव्हा आपण आपल्या नातवाच्या मताला किंवा बोलण्याला कवडीची किंमत देत नाही असं शरद पवार म्हणाले होते. आताही मनोमन शरद पवार तेच म्हणतात की आपण आपल्या पुतण्याच्या मताला आणि बोलण्याला कवडीची किंमत देत नाही. मग तसं असेल तर मग वारंवार आत्तापर्यंत मला वाटते कमीत कमी 5-6 वेळ तरी अजितदादांनी आपले काका निवृत्त का होत नाही, इतकं वय झालं, खूप काळ राहिला तरी आता निवृत्त का होत नाही असं विचारलं होतं. कधीतरी थांबणार की नाही असं विचारलं होतं. त्याला प्रतिसाद म्हणून शरद पवारांनी यापुढे निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली असं आपल्याला गृहीत धरता येत नाही. कारण तो शरद पवारांचा स्वभावच नाही. आजसुद्धा आणि ते अभिमानाने सांगतात की गेल्या 1967 पासून सार्वजनिक जीवनात निवडणूक लढवल्यापासून आपण सुद्धा 1 दिवसाची विश्रांती किंवा सुट्टी घेतलेली नाही असं स्वतःच अलीकडे शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळे निवडणूक लढवणार नाही याचा अर्थ राजकारणातून सुट्टी घेणार असा घेण्याचं कारण नाही. कारण राजकारण केलं नाही किंवा राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात लुडबुडलं नाही तर शरद पवारांचा श्वास थांबू शकतो.
आपल्या घराबाहेर, कुटुंबाबाहेर आणि सार्वजनिक जीवनातल्या घडामोडींमध्ये लुडबुड करणं म्हणजेच राजकारण, हा जर शरद पवारांचा इतक्या दीर्घकाल 50-60 वर्षातला स्वभाव झालेला असेल तर निवडणूक न लढवणं एक विषय आहे, पण सार्वजनिक जीवनामध्ये लुडबुडायचं नाही असा निर्धार जर पवारांनी केला असेल तर त्याला निवृत्ती म्हणता येईल. कारण शरद पवारांनी राजकारण काय केलं, किती डावपेच खेळले, कोणाशी दगाबाजी केली, कोणाच्या पाठीत खंजीर खुपसले, हे विषय दुय्यम आहेत. शरद पवारांची ओरिजिनॅलिटी जी आहे, त्यांचा जो स्वभाव आहे, तो कशात ना कशात लुडबुडायचं आणि कशात ना कशात गडबड करून ठेवायची, कशाची ना कशाची नासाडी करायची, हा शरद पवारांचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे निवडणूक लढवणार नसतील तरी निवडणुकीच्या कामकाजामध्ये स्वपक्षाच्या किंवा मित्रपक्षांच्या लुडबुडायचं ही पवारांची ओळख आहे. तुम्हाला आठवतं ना, 2014च्या निवडणुकीत लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 6 महिने शरद पवार सातत्याने एक गोष्ट आपल्या प्रचारसभेत बोलत होते, अर्ध्या चड्डीकडे कारभार देणार का? आठवतं तुम्हाला? लोकसभा 14 आणि विधानसभा 14 या 6 महिन्याच्या काळामध्ये हे वाक्य शरद पवार सातत्याने बोलत होते. अर्ध्या चड्डीकडे म्हणजे संघवाल्यांकडे देशाचा कारभार, राज्याचा कारभार देणार का, हा प्रश्न विचारत होते. पण त्याच शरद पवारांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल संपूर्ण हाती येण्याच्या आधी भाजपला अल्पमतात आहे की नाही हे सुद्धा ठरायचं होतं, तरी परस्पर भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन टाकला. याला लुडबुड म्हणतात. आणि नंतर त्यांनी सांगितलं आपण कशी लुडबुड केली. 2019चे निकाल लागल्यानंतर 2014ला भाजपला का पाठिंबा दिला होता असा प्रश्न त्या न्यूज 18 CNN न्यूज 18 हा जो ही जी वृत्तवाहिनी आहे तिच्या विनया देशपांडे नावाच्या पत्रकार महिलेने प्रश्न विचारला होता, तुम्ही 14मध्ये भाजपला का पाठिंबा दिला होता? तेव्हा त्यांनी सांगितलं की भाजप आणि शिवसेना यांच्यात दरी निर्माण व्हावी, त्यांच्यामधला दुरावा वाढावा म्हणून आपण केलेली खेळी होती. खेळी म्हणजे काय होतं तर आपल्याला काँग्रेस आघाडी जिंकून घेता आली नाही, तिचं वाटोळं आपण केलं आहे. आता इथे जी बिनभोवाट 25 वर्ष शिवसेना भाजप युती चालली आहे त्याच्यामध्ये बिब्बा घालायचा, त्याची नासाडी करायची, त्यात लोडबुड करायची. तेव्हा शरद पवार यांचं राजकारण याचा साधा सरळ अर्थ असा असतो की त्यांना दुसऱ्यांच्या भानगडीत लुडबुड करायची असते, दुसऱ्यांच्या भानगडीत लुडबुड करायची असते. आपला पक्ष कसा जिंकेल, आपले मित्र पक्ष कसे जिंकेल यापेक्षा देशातले वारे बदललेले आहेत, हवा बदललेली आहे असं अकारण बोलायचं. तेव्हा मुद्दा असा आहे की शरद पवार जेव्हा म्हणतात की आता पुन्हा निवडणूक लढवणार नाही, तेव्हा शरद पवारांनी निवडणूक लढवल्याने कोणाचंही नुकसान होत नाही किंवा कोणाचाही फायदा होत नाही. पण एक गोष्ट आहे, जोपर्यंत शरद पवार राजकारण, सक्रिय राजकारण सोडत नाहीत म्हणजे दुसऱ्यांच्या भानगडीमध्ये लुडबुडायचं थांबत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या निवृत्तीला किंवा निवडणूक न लढवण्याला कसलाही अर्थ नसतो. काही संबंध नसताना ते मराठा मंदिरचे अध्यक्ष होतात, काहीही संबंध नसताना ते मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष होतात, त्यासाठी निवडणुका लढवतात. माणूस 60, 70, 80, 100 संस्थांमध्ये अध्यक्ष म्हणून कारभार किती करतो आणि ती वर्षाच्या 365 दिवसामध्ये या एवढ्या संस्थांना अध्यक्ष म्हणून वेळ कसा देतो याचं उत्तर कधीतरी सुप्रियाताई वगैरे देतील का? जेव्हा अजितदादा म्हणतात की इतकं वय झालं आता थांबलं पाहिजे, तेव्हा ते फक्त निवडणुकीपुरतं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसपुरतं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा पवार परिवाराच्या राजकीय भवितव्यापुरतं बोलत नसतात, ते सगळ्या बाबतीत बोलत असतात. आणि निवृत्त व्हायचं असं जेव्हा अजितदादा म्हणतात तेव्हा ते म्हणतात लुडबुडायचे कधी थांबणार आहात. शरद पवार सार्वजनिक जीवनात लुडबुड करायचं कधी थांबणार आहेत हा अजितदादांचा प्रश्न आहे. तो फक्त निवडणुकीपुरता, निवडणुकीला तिकीट देण्यापुरता नाही आहे.
शरद पवार म्हणूनच निवडणूक लढवणार नाही म्हणतात. त्यावर प्रश्नचिन्ह एवढ्यासाठी लागतं की त्यातून ते कोणाला इशारा देत आहेत, अजितदादांना देत आहेत की आपल्या लाडक्या कन्येला देत आहेत, की यापुढे मी निवडणूक लढवणार नाही आहे आणि त्यामुळे माझ्या लाडक्या कन्ये यापुढे तुझी तू राजकारण करायचं आहे. सुप्रिया ताईंना इशारा देत आहेत का की यापुढे माझ्या आधारावर तुला राजकारण करता येणार नाही, कारण या सगळ्या गडबडीतून थकलेला तुझा बाप आहे, तो नारळातलं पाणी असो की नसो पण राजकारणात माझा आता तुला उपयोग नाही, असा आपल्या लाडक्या एकुलत्या एक कन्येला सांगण्याचा प्रयत्न शरद पवार या घोषणेतून करतायत का? विचार करा मित्रांनो. मी आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.